नमस्कार मंडळी, कसं काय तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या बीइंग लेजंड लाईव्हच्या नवीन एपिसोडमध्ये। तर आजचा सीन असे तुम्ही विचार करत असाल, आज भाई पहिल्यांदा गच्चीवरनं देतो एक वेगळ्या जागेला, शिड्यांवरती वगैरे इंट्रो देत नाही, का दुकानाच्या दारात देत नाही। तर मी पण कंटाळलेलो वेंडी दरवेळेला तुम्हाला तिथंच इंट्रो देऊन। सो आपण आज आहे आमच्या बिल्डिंगच्या टेरेसवर। ऑब्वियसली सनसेट वगैरे होत आहे, एकदम मस्त व्ह्यू झालेला आहे। तर मुद्दा असा आहे, आपण आज रात्री चाललेलो आहे 11:20च्या छावाच्या शोसाठी रिलायन्स मॉलला, आयनॉक्सला। सो मी तर खूप एक्सायटेड आहे, कारण की सांगतो बोलायचं म्हटलं खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती शंभूराजांना आपण खूप मनापासून मानतो, त्याच्यामुळे त्यांची मूवी लागली आणि आपण बघायला नाही गेलो असं झालेलंच नाही। सो छावाचा वेट मी पुष्पा 2च्या रिलीज टायमापासून बघतोय। तर मी असं म्हटलं तर ट्रेलरमध्ये बरंच बघितलं आहे की बाबा हे आपलं जो ट्रेलर आहे त्याच्यामध्ये विकी कौशल, आपला जो क्रू आहे त्यांनी चांगलं मस्तपैकी काम केलेलं आहे। असं ट्रेलर बघितलं की अंगावर काटे येतात, एवढा भारी ट्रेलर आहे। तर पिक्चर बघायला जाणार आहे, तुम्हाला रिव्ह्यू नक्की मिळणार आहे। सो बघत राहू पुढं। छत्रपती शिवाजी महाराज। आता मित्रांनो, सांगायचं तुम्हाला म्हटलं तर आता असं की मूवी संपलेला आहे, काल आमचा बघून झाला आहे। मला आज दिवसभर कामातनं वेळ नाही भेटला की बाबा हे आपलं रिव्ह्यू द्यावं तुम्हाला मूवीचा, की मूवी कशी होती वगैरे। तर माझ्याकडनं एकच सांगणार, जे आम्ही काल बघितली मूवी छावा, मी आत्तापर्यंत बघितलेला संभाजी महाराजांचा इतका सुंदर आणि इतका प्रॉपर आणि इतका फिलिंग्सनं भरलेला मूवी मी माझ्या इतक्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच बघितला। माझ्याकडनं स्पेशल थँक्स मॅडॉक फिल्म्सला आणि विकी कौशलला, ज्यानं आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा कॅरेक्टर एवढा सुंदर पद्धतीने फिल्ममध्ये सगळ्यांसमोर मांडला। भावा लिटरली तुला सल्यूट आहे माझ्याकडनं। आता खरं म्हणायचं गेलं तर जो मूवी स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत आम्ही बघितला, अंगावरती काटा येण्याचा एक असा क्षण नाही गेला आहे। ते भले महाराजांचा इंट्रो म्हणा, महाराजांचा राज्याभिषेक म्हणा, महाराजांचा मुघलांनी घात केला तो, ज्या प्रत्येक गोष्टी या मूवीमध्ये दिसलेल्या आहेत ते आपल्याला जाणीव करून देते की आपला इतिहास कसा घडलेला आहे। त्याच्यासाठी आपल्या मराठी मावळ्यांनी, आपल्या राजानं काय काय त्याग दिलेले आहेत, बलिदान केलेले आहेत, हे आपल्याला या मूवीमध्ये सप्पय दिसून येतं आणि ती आपल्याला जाणीव राहिली पण पाहिजे। असं बोलण्यासारखं भरपूर काय आहे या मूवीबद्दल, कारण मला एवढं सगळं सांगून तुमचा वेळ वाया नाही घालवायचा आहे। कारण की जी गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार त्यापेक्षा तुम्ही खूप जास्त एन्जॉय थिएटर्समध्ये जाऊन ती मूवी एन्जॉय करू शकता। महाराजांचं चरित्र समुद्र एवढं मोठं आहे, ते एका अशा म्हणजे 2 ते 3 तासाच्या मूवीमध्ये अजिबात कोणाला काय समजणार पण नाही। आणि इतक्या सुंदर पद्धतीने जेवढा पण पार्ट दाखवलेला आहे तो एकदम चुम्मेश होता, एक नंबर होता। मला एवढंच म्हणायचं आहे की भले मूवी 2 ते 3 तासाची वॉटर इट इज आहे, कारण त्याच्यामध्ये जेवढं काही दाखवलं आहे आणि जेवढं काही पार्ट कव्हर केलेला आहे आपल्या राजाबद्दल, तो असं म्हणजे खरोखर मानलं पाहिजे डायरेक्शनला, मूवी कास्टला, की बाबा एक वेगळ्या पद्धतीने का असं ना, कारण आपल्या महाराजाचा इतिहास आपल्यासमोर आणला गेला आहे आणि तो पण अशा मनोरंजक पद्धतीने फिल्म थ्रू। आणि त्यात पण असं नाही की बाबा तो विषय असा की उगाच आपलं कोणाला पण घेतलं आहे, कॅरेक्टर सूट पण नाही करत, उगाच तो ॲक्टिंग करतोय, काय पण करतोय। खरोखर सांगतो, जो मूवी बघितला भावा मी फॅन झालो मूवीचा, कारण की महाराजांचं एवढं चांगलं व्यक्तिमत्व दाखवणं कोणालाच शक्य झालं नसतं, जे विकी कौशलनं ह्या मूवीमध्ये दाखवलेलं आहे आपल्याला। आणि दुसरा पार्ट म्हणजे
माझं ॲज एक मराठा माणूस म्हणून, हिंदू मराठा म्हणून माझं तुम्हा सगळ्यांना एक आव्हान आहे की नक्की थिएटर्समध्ये जावा, मूवी नक्की बघा, मूवीला चांगला प्रतिसाद पण द्या. कारण की कसं आहे, ह्या मूवीज आहेत ना आपल्याला शिकवतात की आपला इतिहास कसा आहे आणि तो कसा घडलेला आहे, आणि त्याला घडवण्यासाठी आपल्या माणसांनी, आपल्या पूर्वजांनी काय काय बलिदान केलेले आहेत. त्यामुळे नक्की थिएटर्समध्ये जावा, हा मूवी नक्की बघा. ओव्हरऑल तुम्ही जर मला असं विचारला की मूवी कशी होती, मी रेटिंग पण द्यायचं काम नाही करू शकत. कारण की ही जी मूवी आहे ना अशी मनाला टोचत गेलेली आहे. तुम्हाला मी सांगू नाही शकत की किती वेगळ्या पद्धतीने ह्या मूवीचा असं म्हणजे माझ्या मनावरती, माझ्या विचार करण्याच्या आत्तापर्यंतच्या पद्धतीवरती किती त्याचा प्रभाव पडलेला आहे. आणि तुम्हाला असं खरं सांगायचं म्हटलं, जे महाराजांचे खरे भक्त आहेत, छत्रपती शंभूराजांचे असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचे असताना, त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही हे पिक्चर बघताना. जे सीन्स आहेत, आणि तुम्हाला खरं सांगतो, कविराज आणि आपल्या शंभूराजांची मैत्री ही ज्या कवितेच्या त्यांच्या शेवटच्या स्पर्धेमध्ये दिसून येते. कविराजांनी शंभूराजाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची साथ नाही सोडली, त्याच्यातनं अजिबात माघार नाही झाले स्वतःला. म्हणजे त्यांनी प्राणाची भीती पण नाही समजून घेतली की बाबा आपला जीव जाईल, आपण स्वतःचा जीव वाचवला पाहिजे. नाही, आपण राहणार तर महाराजांच्या सोबतच राहणार, महाराजांच्या सोबतच मारणार, काय असेल ते सर्व सगळं आपलं महाराजच आहेत. ही खरोखर जी मैत्री त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेली आहे ती खरोखर अशी म्हणजे अतुलनीय आहे. आणि दुसरा पॉईंट म्हणजे जे महाराजांवरती सलग 40 दिवस केलेला टॉर्चर आहे, त्यांना पिढेमध्ये, वेदनेमध्ये त्यांच्या जखमांवरती मीठ 10 ते 12 दिवस चोळलं गेलं, त्यांचे डोळे काढून घेण्यात आले, त्यांना त्यांची नखं वगैरे उपसून काढली. हे जे सीन दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये, ते लिटरली म्हणजे ना जे खरं शिवभक्त आहेत त्याला असं आतनं पुरं तोडून टाकते की बाबा हे आपलं महाराजावरती किती अत्याचार झाले, आणि इतके अत्याचार होऊन पण महाराज आपले झुकले नाहीत, कोणासमोर हात पसरवले नाहीत, ना कोणासमोर रडले पण नाहीत की बाबा माझ्यावरती एवढा त्रास करू नका, हे करू नका. जे काही केलं स्वराज्याच्या एका शब्दासाठी केलं. तर मित्रांनो, मी एकच सांगेन, थिएटर्समध्ये जावा, छावा पिक्चर बघा, कमेंट्समध्ये मला सांगा की बाबा तुम्हाला पिक्चर कसा वाटला. मी तर सांगतो, आणि अशी माझी गॅरंटी पण आहे की तुम्ही जर खरे भक्त आहात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजांचे, तर मूवी तुम्हाला 100% आवडणार, ही माझी गॅरंटी आहे. बरेचसे लोक पण असे आहेत की बाबा त्यांनी नुसता एक ट्रेलर बघितला आणि ते, कारण विषय कसा आहे, ही लोक बसलेलीच आहेत की बाबा आपला इतिहास या लोकांना कळलाच नाही पाहिजे. अशा काहीतरी ज्या चांगल्या फिल्म्स येतात, जे आपल्याला इम्प्रोवाइज करतात की बाबा आपलं इतिहास कसा होता, या गोष्टींना ते दबवायचा खूप प्रयत्न करतात. कारण आपण त्यांना आहारी जायचं नसतं, आपल्याला चान्स देते. वर्ल्ड वन्स टाईम ऑपॉर्च्युनिटी असते. आपल्यातनं बऱ्याच लोकांना पुस्तकं वाचताना आहेत, लोकांना बऱ्याचशा गोष्टी करता येत नाही की जेणेकरून आपल्याला इतिहास जाणून घेता येईल. आणि फिल्म्स आत्ताच्या कंडिशनमध्ये म्हटलं तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की बाबा आपला इतिहास थोडा का असं ना, कारण आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीमधनं माहीत पडत राहतो. त्यामुळे तुम्ही नक्की छावा हा मूवी बघा. बस आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे शब्द कमी पडतील. सो मी तुम्हाला एवढंच सांगेन, छावा मूवी बघा, मूवीला एन्जॉय करा.